आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खास पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्या म्हणजे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अमृता दहिवलकर मॅडम यांना. अमृता, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. शरदाचं चांदणं आणि कोजागिरीची रात्र, शरदाचं चांदणं आणि कोजागिरीची रात्र चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र. दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे. आम्हा अमृताकडनं आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण कोजागिरीला खरं तर जागरण करतात, तर त्यानिमित्त एक विशेष कार्यक्रम म्हणजे तुमची सुमधुर गाणी आज आम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि एकंदरीतच आजपर्यंतचा तुमचा गायन प्रवास आपण थोडासा जाणून घेणार आहोत. तर कोजागिरी आहे तर एक चंद्राचं गाणं सुरुवातीलाच आपण घेऊया, तुम्हाला विनंती करते. नक्कीच नक्कीच नक्कीच. थँक्यू. वा वा, खूप सुरेख आणि एक सुंदर छानशी सुरुवात झालेली आहे मुलाखतीला. आता ते तुमच्या बालपणाकडे आपण थोडंसं जाऊया. आणि गायन म्हणजे गायनाची आवड आपल्याला आहे किंवा आपल्याला गायला आवडतंय आणि आपण गाण्यातच करिअर करावं असं साधारण कधी वाटलं ते थोडंसं सांगा. खरं तर आईने मला म्हणजे आपण म्हणतो ना, शेजारच्या मुलांनी क्लास लावला म्हणून चला हिला पण घेऊन चालतं आता क्लासला, अशी माझी सुरुवात झाली ऍक्च्युअली गाण्याकडे वळण्याची. तर काही वर्ष गाणी शिकली, एक्झाम्स दिल्या आपल्या गांधर्व महाविद्यालयातल्या. आणि मग 10वी पर्यंत थोडस आपण म्हणतो ना, आपल्याला कळायला लागतं थोडस, म्हणजे पण काय म्हणतो आपण, शिंग फुटायला लागतात अशा पद्धतीने. तर 10वी पर्यंत तर मी सरळ आपली जात होते, चला परीक्षा देऊ वगैरे. पण नंतर मग हळूहळू काही म्हणजे स्पर्धांमध्ये भाग घेता घेता लक्षात आलं की चला आपण आता, काही ऑर्गनायझर्सने फोन केले की तुम्ही आमच्याकडे एखादं गाणं गाल का वगैरे, अशी काही सुरुवात झाली गाण्याच्या कार्यक्रमांना. मग 10वी नंतर ऍक्च्युअली मी कार्यक्रम करायला सुरुवात केली. अच्छा. सो तेव्हापासून कार्यक्रमाच्या प्रवासाची सुरुवात झाली, ते आज सगळ्यात चालूच आहे. हो. आणि आता गाण्याचा आपण उल्लेख करतोय आणि इतका आवाज, ही खरं आवाज मिळणं ही दैवी देणगी आहे. आणि गुरु लाभणं. तर या क्षेत्रामध्ये येताना किंवा गाण्याचा रियाज करताना तुम्हाला कोण गुरु होते त्याविषयी थोडं? माझ्या पहिल्या गुरु आहेत त्या सुनीता तळवेलकर मॅडम. आणि असे भरपूर म्हणजे प्रवासामध्ये असे बरेच गुरु लाभले. नंदकुमार देशपांडे सर आहेत, धनंजय धुमाळ सर आहेत, नाईक मॅडम आहेत. आणि त्यानंतर मी काही वर्षांनी सुरेशजींकडे पण शिकले, सुरेश वाडकरांकडे, पंडितजींकडे. सो त्यांच्या घरी राहून मी 1.5 वर्ष गुरुकुलमध्ये शिकले. आणि मग नंतर हळूहळू जसं जसं मला जमेल तसं तसं मी त्यांच्याकडे शिकायला जायचं काही वर्ष. वा. आणि खरंच गुरुकुल पद्धतीने खूप छान पद्धतीने शिकता येतं. आणि तिथल्या तिथे गुरु आपल्याला सांगू शकतात ही चाल अशी घ्या. खरं पर्वणी असते आपल्यासाठी, केव्हाही आपण आपल्या गुरुला भेटू शकतो, मार्गदर्शन घेऊ शकतो. पंडित सुरेशजींच्या काही आठवणी आहेत? कशा पद्धतीने त्यांची शिकवण्याची पद्धत कशी आहे? सुरेशजींचं असं आहे म्हणजे पंडितजींचं की काही बेसिक्स पासून ते शिकवत नाही, कारण त्यांना तितका वेळ पण नाही. तो जी मुलं आपली शिकून आलेली असतात, ज्यांना रागदारीतलं काही माहिती असतं, गळा चांगला चालतो, त्यांना गुरुजी आपल्या पद्धतीने म्हणजे शिकायला सुरुवात करतात, म्हणजे शिकवायला सुरुवात करतात. सो मी पण माझ्या पद्धतीने ऑडिशन दिली होती. त्याच्यानंतर गुरुजींनी सांगितलं की तू शिकू शकते.
आणि गुरुकुलमध्ये राहण्यासाठी पण म्हणजे तसं म्हणायला लागलं तर आपलं लक हवं. तर मला गुरुजींनी तिथे पण चान्स दिला असं म्हणायला हरकत नाही. सो काही वर्ष मी तिथे राहिले, 1.5 वर्ष. आणि गुरुजींचं शिकवणं असं आहे की ते जे रियाज करतात तो आपण त्यांचा जो डेली रियाज आहे तो आपण फॉलो करायचा. काही काही बारीक बारीक ज्या हरकती आहेत, ताना आहेत, पलटे आहेत, तर त्या आपण आपल्या गळ्यातून निघणं हेच खूप मोठं शिकणं असतं आपल्यासाठी. कारण आपण आपला रियाज करणं आणि गुरुजींना आपण फॉलो करणं. सो त्यांच्या गळ्यातून ज्या ताना निघतात त्या आपल्या गळ्यातून आपोआपच निघायला लागतात जर आपण रियाज केला तर त्या पद्धतीने. अच्छा. सो असं आहे. आणि काही जी जुनी गाणी आहेत ज्याच्यामध्ये ते जास्त करून मेलोडियस गाण्यांना प्रेफर करतात. सो त्यांची चॉईस जी आहे त्या गाण्यांची चॉईस घेऊन ते आम्हाला शिकवायचे, चला आज हे गाणं घेऊयात. सो ती गाणी पण खूप सारी तयार झाली. आणि अशी गाणी असतात हे तिकडे गेल्यानंतर मला कळालं. नाही तर आपण म्हणजे माझ्या फॅमिलीला तसं म्युझिकल बॅकग्राऊंड काही नाही. अच्छा. सो बऱ्याचशा गोष्टी या तिकडे गेल्यानंतर आपोआपच बोलकडल्या. पण फॅमिलीचा तुम्ही आता उल्लेख केला की फॅमिलीमध्ये कोणच नाहीये या क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रात. म्हणजे माझा भाऊ गायचा, त्याने खरं आधी क्लास लावला होता. नंतर मग तो ज्या बंदिशी वगैरे तो गुणगुणायचा ते मी हळूहळू घरी माझ्या पद्धतीने पण मग पाठ होऊन गेला माझ्या. मग मी क्लासला जॉईन झाले. खरं भावानंतर मग मी सुरुवात केली. पण करिअर मी निवडलं तो जरा साईडला झाला, पण तो उत्तम गातो भाऊ पण. अच्छा, वा, सुरेख. आता मला असं विचारायला आवडेल की आपल्या लता दीदी, आशाताई ह्या आपले आदर्श तर असतात, तसे आपल्या संगीतामध्ये तुमचे कोण आदर्श आहेत? पहिले तर आदर्श गुरुजी आहेतच. आणि दुसरं म्हणजे लताबाई, आशाबाई ह्या आपण जसं म्हणतो ऑक्सफर्ड डिक्शनरी आहे तशी आपल्या संगीत क्षेत्रातल्या त्या दोघी ऑक्सफर्ड डिक्शनरी आहेत. त्यांना रेफर केल्याशिवाय संगीत होऊच शकत नाही, कोणी शिकूच शकत नाही असं आहे. सो त्या माझ्यासाठी आदर्श आहेतच. नक्कीच. आणि एक अभ्यास म्हणतो ना आपण, संगीताचा रियाज आपण जो म्हणतो, म्हणजे क्लासिकलला जशी बैठक लागते किंवा एक 2-3 तासाचा रियाज लागतो, तसं मला लाईट म्युझिकला सुद्धा रियाजाची आवश्यकता असेल. नक्कीच. आणि ती तुम्ही कशा पद्धतीने करता, म्हणजे तुमची रियाजाची पद्धत कशी आहे? कसं आहे ना, तुम्हाला आधी क्लासिकल बेस असणं हे गरजेचं आहे. म्हणजे नुसतंच तुम्ही लाईट सिंगिंग जरी म्हणतो, आता माझं करिअर मी लाईट सिंगिंग मध्येच करते आहे, तरी पण तुम्हाला क्लासिकल येणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. रागदारी किंवा ताना, पलटे, रियाज जो आहे तो त्या गोष्टी आधी घुटून घेतल्यामुळे गळ्यातून मी माझ्या स्वतः आता त्या गोष्टीचा मला फायदा होतो. आणि कंटिन्युएशन आपलं रियाजाचं रोजचं असतं. तो रोजचा रियाज माझा असा असतो, समजा काही अलंकार असतील तर ते अलंकार घोटणं किंवा काही मध्यलयीत, काही द्रुत लयीत असं वगैरे, मग त्या पद्धतीने रियाज किंवा कोमल स्वर, तीव्र स्वर ही लावून सुद्धा काही ताना पलटे रियाज करते. कधी कधी राग घेऊन वगैरे असं टाईप मध्ये. आणि काही जी जुनी गाणी आहेत जी आपल्याला सेमी क्लासिकल आहेत, क्लासिकल आहे, अशी गाणी जरी बसवली आपण आपल्या आवाजात तर तो पण एक खरं रियाज असतो. आणि पूर्वीच्या गाण्यांमध्ये म्हणजे आता आपण लता दीदींचा वगैरे उल्लेख केला, त्यामध्ये तर प्रत्येक रागानुरूप ती गाणी आहेत, नाही का? आणि त्यामुळे ती गाताना सुद्धा आपोआप रियाज होतो. आणि थोडंसं मला असं विचारायचंय की ती जी गाणी आहेत ती तुम्ही कशा प्रकारे बसवता, कारण ती इतकी कठीण असतात दोन्ही सगळ्या. तर ती गाणी बसवण्याचं म्हणजे माझी टेक्निक अशी आहे की एखादं गाणं समजा बसवायचं असेल, चांगलं गाणं असेल, काही गाणी असतात ते पटकन 2 मिनिटात बसतात, तोंडात राहून जाते आपली चाल. पण काही गाणी जी आहे जुनी गाणी जी तुम्ही म्हटलं त्याला अभ्यास लागतो, ती गाणी साधारण म्हणजे गुरुजी असं म्हणायचे की एखादं गाणं साधारण तुम्हाला बसवायचं असेल चांगल्या पद्धतीने, जुनं गाणं कसलेलं, तर 60 ते 70 वेळा ते गाणं ऐकायला पाहिजे, नुसतंच ऐकायला पाहिजे. नंतर तुम्हाला मग मी ते गाणं ऐकल्यानंतर थोडंसं डोक्यात गेलं की मग मी ते गाणं लिहून काढते माझ्या पद्धतीने. रिपिटेशन असेल, काय जे असेल, कुठे श्वास घेतलेला आहे हे मार्किंग सुद्धा मी स्वतः करते. जो त्या गाण्याचे एक्सप्रेशन्स कुठे तुम्ही फेड इन, कुठे फेड आउट केलेलं आहे तव्यांनी, कुठे सस्टेन केलेलं आहे, तर त्या पद्धतीने मी तो मार्क करून मग ते गाणं मी बसवते.
हा हा. अशा पद्धतीने बसवण्याचे हो, आणि आपल्यामध्ये व्हरायटी किती आहे नाही का? म्हणजे नुसतं मराठीचं जरी घ्यायला झालं तरी आपलं भावगीत आहे, लावणी आहे आपल्याकडे, भक्ती संगीत आहे, म्हणजे प्रत्येकाचं एक बाज वेगवेगळं आहे. तसंच हिंदीचं सुद्धा, हिंदीचं कॅबरे गाणी आशाताईंनी अगदी अजरामर करून ठेवली, लता दीदींचं भाव म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये आहे. तर मग प्रत्येक गाण्याचा ही जी व्हरायटी आहे आणि त्यासाठी आपण आवाजाची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे? खरं तर म्हणजे माझं म्हणणं असं आहे की सगळ्या गाण्यांना आपण हात घालायला हवा. प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. म्हणजे जिथे सॉफ्ट गाणं असेल त्याला किती थ्रो हवा आवाजाचा, एखादं म्हणजे एक्सप्रेसिव्ह गाणं असेल, एक्सप्रेशन्स ज्याच्यामध्ये असतात, तर ते गाणं ऍक्च्युली आपण म्हणतो साधं गाणं खूप अवघड आहे गायला. कारण हरकती वगैरे तर आवाजाच्या तयारीने आपण काढू शकतो, पण एक्सप्रेशन्स जे आहे ते तुम्हाला आतून टेक्निकली गावे लागतात. तेव्हा ते आपोआपच म्हणजे प्रेक्षकांकडून वा असं मिळवायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या मनाला जुळवावं लागतं. तुमचे तार ते जुळले की मग तुमच्या गाण्याला आपोआपच जाग येणार. सो प्रत्येक गाणं आपापल्या ठिकाणी आपण ट्राय करायला हरकत नाही. मग कधी लावणी असेल, कधी भावगीत असेल, कधी हिंदी एखादं गाणं असेल, सेमी क्लासिकल असेल. सो ते त्या पद्धतीने त्या गाण्याच्या थ्रू नुसार आपण ते गाणं म्हणायचं. हो, हे तुमच्या या भागामध्ये मी रियाजाचं जाणून घेतलं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि विश्रांतीनंतर तुम्ही जे बाहेर कार्यक्रम करता, ज्यांना आपण ऑर्केस्ट्रा म्हणतो किंवा संगीत, आता हल्ली लग्नामध्ये संगीत हे फार झालेलं आहे, इव्हेंटचा एक प्रकार झालेला आहे, आणि भावगीतांचे कार्यक्रम जसं की दिवाळी पहाट म्हणा किंवा आपले ह्याला कार्यक्रम होतात आषाढीच्या वारीला वगैरे, तशा ह्याला तुम्ही खूप कार्यक्रम उत्तमरित्या सादरीकरण करता. त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपण अमृता दहिवेलकर मॅडम यांना आमंत्रित केलेला आहे. त्यांच्याबरोबर असा संवाद आपला सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज कोजागिरी निमित्त विशेष कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. माझ्यासोबत आहेत सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका अमृता दहिवेलकर मॅडम. या आता आपण कोजागिरीचं निमित्ताने कार्यक्रम सादर करतोय, तर मला वाटतं आणखी एक गाणं झालं पाहिजे नाही का? नक्कीच घेऊया, हरकत नाही. आशाताईंनी गायलेलं अगदी अजरामर गायलेलं गीत जे प्रत्येक कार्यक्रमात, मराठी कार्यक्रमात संध्याकाळी गाताना घेतलंच जातं, असं गाणं आपण ऐकूया. शारद सुंदर चंदेरी राती ला 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 ला. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांत झोलत झोला, थंड या हवेत घेऊन कवित साजण झुलव मला, साजणारे मोहनारे ऐकणारे, तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सुनरे मी मांडले पाठी, तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सुनरे मी सांडले पाठी. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांत झोलत झोला, थंड या हवेत घेऊन कवित साजण्या झुलव मला. मोहन मधुर राती भराला हिंदी प्रीती, प्रीतीची हीच नाही ती कशाला कोणाची भीती, झाडामागे सांद हवरती आला, येना येना आतुर जीव हा झाला, मी बोलावे स्वैर राहावे गीत गावे. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांत झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवित साजणा झुला
वा वा खूप सुंदर. आणि इतकं सुंदर ऑर्केस्ट्रेशन आणि एक तर आशाताईंचा आवाज, की ते सगळं एकदम मिश्रण छान होतं. आणि तुमच्या आवाजातही ते फार गोड आणि अगदी कोजागिरी अशी आपण साजरी छान करतोय. आणि चंद्र उगवलाय आणि त्याचं प्रतिबिंब आपण दुधात पाहतोय आणि त्याच प्रसाद दाखवतोय त्याला आणि ते प्राशन करतोय. असं छान कोजागिरी आज आपली संपन्न होतीये. आता अर्थातच तुमच्या कार्यक्रमांकडे मला वळायला आवडेल, की तुम्ही ज्या प्रकारे सादरीकरण करता, एक प्रेझेंटेबल असणं, याचं सिंगर सुद्धा आवाजाचा थ्रो करणं आणि ऑडियन्सला कॅच करणं, हे जे गमक आहे म्हणजे तुमच्या व्यवसायाचं असं म्हणू आपण, तर त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. आजकालच्या म्हणजे आत्ताच्या ट्रेंडचं म्हणाल तर तुम्हाला परफॉर्मर असणं आता मस्ट आहे. आधी फक्त आपण म्हणायचं गाण्याला प्रेफरन्स आपण द्यायचो, की गाणं हे परफेक्ट यायला पाहिजे. पण आता तुम्हाला त्या परफेक्ट गाण्यासोबत परफेक्ट दिसणं, त्याच्यानंतर परफॉर्मर असणं पण तितकंच मस्ट आहे. कारण आता रील्सचा जमाना आहे, युट्यूबचा जमाना आहे. सो तुम्हाला तेवढं ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. कारण आता जर म्हणाल तर जो दिखता है वही बिकता है, आताची सिच्युएशन अशी आहे. तर तुम्हाला तितकं प्रेझेंटेबल, तितकं ट्रेंडिंग राहावं लागतं. आणि ऑडियन्सला कॅप्चर केलं तर नक्कीच त्यांनाही आवडतं. कारण आपण कोणाला इन्व्हॉल्व करून घेतलं गाण्यामध्ये तर ते पण तितके एन्जॉय करतात. सो त्याच्यातूनच आपला आपण म्हणू शकतो बिझनेसही वाढतो आणि लोक आपली फॅन्सही होतात. त्याच्यानंतर आता कार्यक्रम केला की लगेच इन्स्टावर फॉलोअर्स वाढतात, युट्यूबवर सबस्क्रायबर्स वाढतात. तो ती लोक सर्च करत असतात आपल्याला. कारण लोकांना आवडतं की तुम्हाला अट्रॅक्ट करून घेणं आणि तितकं तुम्हाला आपल्याला ऑडियन्सला देता आलं पाहिजे. त्या हिशोबाने विचार करून मी नक्कीच म्हणजे माझ्या गाण्यातून प्रयत्न करत असते. आणि आपल्या महाराष्ट्राला तर म्हणजे महाराष्ट्रालाच कशाला, आपल्या भारताला उत्तम असं आपल्या संगीताची पार्श्वभूमी आहे आणि इतिहास आहे संगीताचा. आणि त्या दृष्टीने आपण जसं गणेशोत्सवामध्ये, नवरात्रीमध्ये पूर्वीपासून अशी परंपरा होती नाही का, असे सार्वजनिक ठिकाणी असे गाण्यांचे कार्यक्रम, मग ते बाबूजी, गदिमा वगैरे असे जायचे, गीतरामायणाचे कार्यक्रम खूप उत्कृष्टरित्या व्हायचे. पण तो एक लाईव्ह गाण्याचा जो आनंद असतो आणि जो प्रेक्षकांकडनं जी दाद मिळते, ती उत्स्फूर्त दाद, आणि तो एक त्यांच्या डोळ्यामध्ये आपण आपलं गाणं साजरं होताना पाहतो, हे किती छान असतं. तर अशा काही तुमच्या आठवणी आहेत की इथे इथे मी दिवाळी पहाट केली आणि लोकांचा उदंड प्रतिसाद होता, किंवा असं काही ठराविक गाणी अशी मी म्हटली आणि तिथे खूप लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि उचलून धरला कार्यक्रम, असे बरेच अनुभव आहेत. पण त्यातला एक आता सध्या मागच्याच दिवाळीला घडलेला असा अनुभव आहे की कार्यक्रम माझा स्वतःचा होता. तर मी अमुक या मानधनामध्ये तो कार्यक्रम ठरवला होता. मी त्यांना बोललेले की दादा थोडंसं आपण वाढूया. ते म्हणाले नको ताई, आमचा थोडा लो बजेट आहे. सो मी थोडा केला तो ऍडजस्ट. पण कार्यक्रम त्यांना प्रेझेंट झाल्यानंतर इतका आवडला की कार्यक्रमानंतर ते मला म्हणाले की मॅडम, मी तुम्हाला बोललो होतं खरं कमी, पण तुम्ही आज जेवढं मानधन माझ्याकडे मागितलं त्याच्यापेक्षा मी तुम्हाला अजून एवढी अमाऊंट वाढवून मी तुम्हाला मानधन देतो. म्हणजे त्या लोकांना इतका आवडला कार्यक्रम. ठाण्यातच होतो तो कार्यक्रम. सो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मला म्हणजे एक्सपेक्टेड ऍक्च्युली असतोच. कारण आपल्या कलेवर आपल्याला प्रेम असतं आणि कॉन्फिडन्स असतो की नक्कीच मी यांना चांगलं काहीतरी देऊ शकेल, ह्या आत्मविश्वासावरच आपण कार्यक्रम घेत असतो. सो मला तो कॉन्फिडन्स होताच की नक्की यांना आवडेल कार्यक्रम. पण तो म्हणजे आत्मविश्वास सार्थ ठरला असं म्हणायला हरकत नाही की त्यांनी स्वतःहून मला माझ्या मानधनात वाढ करून अजून वाढवून दिले. सो मला ते खूप छान अनुभव होता माझ्यासाठी, तो कायम लक्षात राहण्यासारखा. आणि आपण कला क्षेत्रात आहोत, आपण अनेक ठिकाणी कार्यक्रमांना जात असतो, वेगवेगळ्या वाहिन्यांवर किंवा चॅनल्सवर. तर आपल्याला खूप महनीय व्यक्ती भेटतात नाही का, आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपला प्रवास खूप उत्तम असा होतो. तर तुम्हाला अशा काही व्यक्ती, म्हणजे आता पंडितजींचा तर तुम्ही उल्लेख केला, सुरेश वाडकर, अशा काही आणखीन व्यक्ती भेटल्या आहेत का तुम्हाला? आहेत ना, असे काय अनुभव आहेत. मागे एक कार्यक्रम केलेला मी, अशोक सराफ यांचा वाढदिवस होता आणि त्यांचं म्हणजे आवडतीची गाणी आम्ही घेतली होती कार्यक्रमामध्ये. तर त्याच्यातलं एक गाणं होतं कल्पवृक्ष कन्येसाठी. सो ते गाणं गाताना म्हणजे मी गाणं ते गुणगुणत होते सारखी ग्रीन रूम मध्ये पण. तर ते मला, तू गाणार आहेस का हे गाणं? म्हटलं हो, मी गाणार आहे आजच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाच्या पहिल्या रो मध्येच ते बसले होते ऑडियन्स मध्ये. सो ते गाणं गाताना म्हणजे मी गाणं गातोय, त्यांना ते गाणं खूप आवडतं.
सो ते गाणं गाताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू हे मला अजूनही आठवतात. म्हणजे असे काही अनुभव असतात जे आपल्या हृदयात अगदी घर करतात. असे अनुभव आहेत अजून. आणि त्यानंतर बरेचशा सेलिब्रिटी सोबत गाणं, सचिन पिळगावकर जे आहेत त्यांच्यासोबत गाणं, म्हणजे त्यांच्यासोबत पण गाण्याचा एक अनुभव असा आहे की गोव्याला आमचा कार्यक्रम होता, त्यांच्यासोबत माझं एक ड्युएट होतं. पण ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने आपण म्हणतो ना आपल्या कलिगला सामावून कॉन्फिडन्स देणं, कारण ते महान म्हणजे सिनियर मोस्ट आर्टिस्ट आहेत. सो आपण त्यांच्यासमोर खूप लहान आहोत, तर आपल्याला कॉन्फिडन्स देऊन ते गाणं किंवा ते काम काढून घेणं हे एखाद्या डिरेक्टरला नक्कीच चांगलं जमतं. सो ते तर डिरेक्टर आहेतच, कारण समोरच्याकडून काम काढून घेणं हेच खरं डिरेक्टरची किमया असते. सो ते कॉन्फिडन्स इतकं छान देत होतं की नाही तू गाशीलच. मी बोललेली की दादा आपण हाफ नोट खाली, नाही तू गाशील लाईव्ह स्टेजला, एकदम मस्त होईल होतं गाणं. सो त्याप्रमाणेच झालं. म्हणजे आपल्या कलिगला कॉन्फिडन्स देणं, त्याला पॉझिटिव्ह वाईब्स देणं हे आपल्या कला क्षेत्रात खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण कितीही मोठे असलो तरी पण आपण डॉमिनेट करता कामा नये आपल्या ज्युनियरला किंवा आपल्या कलिगला. असं ह्या गोष्टी काही शिकायला मिळतात अशा याच्यातून. आणि विशेष म्हणजे तुम्ही पार्श्वसंगीत दिलेलं आहे त्या झी मराठी वाहिनीच्या एका सिरियलला येऊ कशी तशी मी नांदायला. आणि आम्ही पण ती सिरियल घरामध्ये पाहायचो. आणि आज मला कळतं की ते तुम्ही गायलंय अशोक काकांचं गाणं. तर मला वाटतं ते थोडंसं तुम्ही गुणगुणावं. माझ्यासाठी हा अनुभव खूप मोठा होता की आपल्याला एक असतं ना की आपलं स्वतःचं एक अशोक पत्कीजींचं संगीत हे अख्ख्या महाराष्ट्राने उचलून धरलेली गोष्ट आहे. कारण कुठलंही टायटल सॉन्ग असो अशोक पत्कीजींचं असतंच, त्याला संगीत अशोकजींचंच असतं. असे किती सारे टायटल सॉंग्स आहेत, किती सारे सिंगल्स आहेत जे आपल्या मनात अजूनही घर करून राहिलेले आहेत. सो माझं स्वप्न होतं की मला असं एखादं तरी टायटल सॉन्ग, काकांकडे मी बरीच गायलेले आहे पण टायटल सॉन्ग मात्र मागे नाटकाची वगैरे बरीच गायली होती पण सिरियलचं एकही नव्हतं. सो ते एक माझ्यासाठी कोविड नंतर ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आनंदाची. फोन आला की तुला गायचंय, संपला विषय. मग मी म्हणजे आनंदाश्रू म्हणतो तसं काहीतरी झालेलं. नक्कीच खरंच. ऐकूया आपण ते गाणं. लावते लगबग सासूबाई बग सुनबाई आणली नांदायला, चुलीपाशी ठेवली रांधायला, चुलीपाशी ठेवली रांधायला. जाऊबाई रुसली कोपऱ्यात बसली, नणंद बघते निंदायला, येऊ कशी तशी मी नांदायला. सुनबाई सुनसुनी जाऊ नको परतून, यशोदा हवी ग गोकुळाला, तशीच येतो नांदायला. लगबग सासूबाई बग तुला गणली रांधायला, येऊ कशी तशी मी नांदायला, येऊ कशी तशी मी नांदायला. वा धमाल. आणि खरंच अशोक काकांची म्हणजे कमाल आहे आणि तुमच्या आवाजाची धमाल आहे. कारण खूपच मालिकांची शीर्षक गीतं जी हिट होतात त्यापैकी हे एक महत्वाचं गीत होतं आणि अगदी रिसेंट मालिका होती. आणि आता थोडंसं विचारेन की अशोक काकांच्या थोड्याशा आठवणी तुम्ही शेअर कराव्यात. नक्कीच. काकांमागे काकांच्या सोबत काम करण्यामागचं पहिलं कारण म्हणजे सुरेशजींचं तिथे राहणं. मी गुरुजींसोबत जिथे गुरुकुलमध्ये जेव्हा होते तेव्हाच काका मला पहिले कोरसला बोलवायचे काही वर्ष. त्याच्यानंतर मग एखादी लाईन मध्ये, त्याच्यानंतर मग ड्युएट गाणं, मग जिंगल्स भरपूर गायलायत, मग नंतर सोलो गाणं, असा प्रवास होता तो सुरू. मग सिरियल टायटल सॉन्ग. आता एक रिसेंट परत एक मराठी नाटकासाठी मी टायटल सॉन्ग गायलंय. त्या नाटकाचं नाव आहे, अजून ते आलं नाही रंगमंचावर, चूक भूल द्यावी घ्यावी हे त्या नाटकाचं नाव आहे. त्याचं टायटल सॉन्ग मी गायलंय आता रिसेंटलीच. एक म्हणजे हिऱ्याला जसं पारखून घेतो तसं अशोक काकांनी तुम्हाला पारखून घेतलं. काकांसोबतचं काम करण्याचा अनुभव अगदी स्पेशल असतो. कारण अगदी मोजकं बोलतात ते, डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे. म्हणजे विषय सगळ्यांना माहिती आहे अशोकजींचं हे वागणं की किती डाऊन टू अर्थ. आणि त्यांचा सहवास लाभणं हे म्हणजे किती भाग्याची, माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
आणखी एक नंदेश उमप सरांबरोबर सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. हो. त्यांचा एक लाईव्ह परफॉर्मन्स बघण्यासारखा देखणा असतो. खरंय. रुबाबदार असं व्यक्तिमत्व आणि ज्या प्रकारे शाहिरी पोवाडे ते सादर करतात आणि त्यांच्याबरोबर राहून तुम्हाला गाण्याची संधी मिळणं हो. ही पण एक भाग्याची गोष्ट आहे. तर नंदेश उमप यांच्याबरोबर जो सांगीतिक प्रवास आता मी- घडला. हो, दादासोबत आता आम्ही महाराष्ट्राचा चित्ररथ आपला दिल्लीचा जो सादर झाला हा या 26 जानेवारीला, हा तर त्याच्यामध्ये मी आणि नंदेश दादाने ड्युएट सॉन्ग गायलेलं होतं. अच्छा. कौशल इनामदार यांचं संगीत होतं. संयोजन. हा, संगीत संयोजन होतं. तर तिथे एक आम्ही देवीचा गोंधळ गायला होता. ते वा. सगळ्या महाराष्ट्राला माहिती. हम्म. तो त्या गाण्यामध्ये म्हणजे माझ्यासाठी त्यालाच फोन आला की तुला असं असं गायला यायचंय. हा. तिथे गेलं, काय गायचे काहीही माहित नाही. ते कौशल्यांच्या स्टुडिओत गेले. नंतर कळालं, अरे हे गायचंय महाराष्ट्र चित्ररथासाठी. हा. आणि बाय चान्स त्या याला दुसरा नंबर आला आपल्या वा. महाराष्ट्राचा चित्ररथाला. हो, चित्ररथाला. सो ते माझ्यासाठी एकदम मोठी अपॉर्च्युनिटी म्हणायला हरकत हा. नाही की आपण गायलेलं गाणं दिल्लीला चित्ररथात, राजपथावर हो. राजपथावर ते गाणं वाजलं. अगदी सगळ्या जगाने राष्ट्रपती, ऐकलं. पंतप्रधान अजून काय यांच्यासमोर, हवं. गायला मिळणं हो, खरंच. खरंच मोठी संधी होती ती. आणि नंदेश दादासोबत अगदी बऱ्याचशा कार्यक्रमात मी सतत गात असते. त्यामुळे दादाचं व्यक्तिमत्व हे खरंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा. जबाबदार आणि दादा पण खूप ग्राउंड टू अर्थ आहे अगदी. हो, हो. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपला कोजागिरी विशेष कार्यक्रम असा सुरू ठेवूया. आपण आज कोजागिरी विशेष कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे गायिका अमृता दहिवेलकर मॅडम यांना. एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण कोजागिरी विशेष कार्यक्रमात अमृता दहिवेलकर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. अमृताताई, आता थोडासा तुमचा गौरव महाराष्ट्राचा हा जो ईटीव्हीवर कार्यक्रम तुम्ही सादर केलात त्यात 8 पार्टिसिपंट होते आणि त्यात तुमची हजेरी लागली होती. तर तो एक अनुभव थोडासा शेअर करा ना प्लीज. मी काही वर्षांपूर्वी म्हणजे आता सध्या ते आहे कलर्स मराठी. सो हो. जेव्हा ईटीव्ही होतं तेव्हा Yes. मी त्या रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता. हा तर टॉप 8 पर्यंत मी गेले होते. त्याच्यानंतर बाद झाले होते स्पर्धकांमधून. पण टॉप 8 पर्यंत हे माझ्यासाठी पोहोचणं, खूप हो. मोठी गोष्ट होती. हम्म. कारण माझा प्रवास थोडासा म्हणजे शाळेचा प्रवास तुम्ही म्हणाल तर 10वी नंतर सायन्स केलं. सायन्स नंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेली. ओके. पण माझं गाण्याकडे खूप जास्त लक्ष Focus, असल्यामुळे माझं काही त्या अभ्यासात त्या पुस्तकांमध्ये मन रमायचं नाही. मग मी 1.5 वर्ष इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर मी सबमिशनची वेळ आली तेव्हा मी ठरवलं की मला करायचं नाही सबमिशन, मी सोडणार इंजिनिअरिंग. अच्छा. तर तो असा एक वेगळीच ती रात्र होती जी आईला म्हणजे आई म्हणत तू घराबाहेर निघ आता, हा. तू शिक्षण पूर्ण करायचं मला सांग. म्हटलं मला नाही जायचं, तू काही कर असं मी अच्छा. आईला बोललेलं. तेव्हा मला पप्पांचा आणि भावाचा फुल Support सपोर्ट होता की तू गाणं करणार आहेस ठीक आहे कर, Okay. आपण सांभाळून घेऊ. So हा. अशी एक ती काही वळणाची जी बाजू होती हा, हा. ती खूप आपण म्हणतो ना क्लायमॅक्स सीन होतं माझ्यासाठी. सो त्या वेळेमध्ये गौरव महाराष्ट्राचा एक चॅनलवर चालू होतं की असा असा रियालिटी शो येतोय. ऑडिशन. सो तिथे मी ऑडिशनला गेले, सिलेक्ट झाले, वा. स्क्रीन राऊंड पर्यंत गेले, त्याच्यानंतर टॉप 8 पर्यंत गेले. त्याच्यानंतर आईला थोडासा म्हणतो ना आपण दिलासा मिळाला की आता माझी मुलगी काहीतरी करू शकते गाण्याचं क्षेत्र. सो हा. तेव्हा नंतर तिने मग सपोर्ट करायला सुरुवात केली की चला बाबा ठीक आहे. कारण हा. आईचं एक वेगळाच समाज काय म्हणेल, बरोबर. हा. नातेवाईक काय म्हणतील, असं भरपूर काय काय असतं आईंच्या हा. डोक्यामध्ये. सो अशा पद्धतीने तो प्रवास घडला आणि ईटीव्हीवर गेले मी बाय डिफॉल्ट. चांगले गायले, थोडे काही कारणास्तव तब्येत बिघडल्यामुळे बाहेर आले. हा. पण तो अनुभव खूप छान होता. हम्म. त्याच्यानंतर त्या सिरियलचं टायटल सॉंग पण अशोकजींनीच कंपोज केलेलं वा. होतं. म्हणजे ती म्हणतो ना आपण योग असतात. त्यानंतर मग मी काकांसोबत काम करायला सुरुवात केली होती. हम्म. सो असा तो एक अनुभव होता. हो, आणि किती मोठी गोष्ट आहे कारण आईला सुद्धा वाटत असतं की मुलीचं पुढे लग्न आहे आणि एक बरोबर, सेक्युअर्ड अगदी लाईफ बरोबर. आपल्या पालकांना आपल्या मुलांचं सेक्युअर्ड बरोबर, लाईफ हवं खरंय, असतं. अगदी त्या बरोबर. दृष्टीने ते विचार करतात. पण झालं ते चांगलंच नक्की, झालं नक्की. आणि त्यानंतर आईने म्हटलं मी बीएससी हा. कम्प्लीट केलं. माझं बीएससी मॅथमॅटिक्स मध्ये मला वा. मी टॉप स्टुडंट होती माझ्या कॉलेजची. वा. पण ती पण एक छान अचिव्हमेंट होती माझ्यासाठी.
आणि आई वडिलांचं स्वप्नही तुम्ही साकार केलं, हो, एक हो. उत्कृष्ट गायिका चालूच. म्हणून. हो. नक्कीच. त्यांचेही आशीर्वाद तुम्हाला लाभले. आता म्हणजे फार तुम्ही म्हणजे असं म्हणणार नाही, वयाने मोठ्या नाही आहात, अनुभवाने मोठ्या आहात, म्हणून तुम्हाला असं विचारू इच्छिते की आता तरुण मुलं जी आहेत ज्यांना या पार्श्वसंगीत किंवा पार्श्वगायक गायिका व्हायचं असेल तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी मार्गदर्शन एवढंच करेल की सूर हे खरं तर सातच आहे, सारे गम पधनी. हा. तर त्या 7 सुरांना खूप म्हणतो ना आपण, खूप त्यांची पूजा करा, खूप साधना करा, रोज रियाज करा. गुरुजींचं हे एकच म्हणणं असतं की कुठलीही कला असो, रोज आपल्याला खोदून पाणी प्यायचं आहे, विहीर खणून पाणी प्यायचं. एकदाच पाणी पिऊन घेतलं, एकदाच रियाज केला असं नसतं. कुठलीही कला घ्या, रोज तुम्हाला विहीर खणून रोज पाणी प्यायचं असो, तो रोजचा रियाज खूप महत्वाचा असतो. आणि ग्राउंड टू अर्थ राहा, अगदी सामान्य माणसासारखं सगळ्यांशी एकरूपतेने वागा. हेच तुम्हाला मोठा कलाकार बनण्याचं एक स्वप्न असतं, ते नंतर अगदी साकार होणारच, गॅरंटी आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि आज कोजागिरी आहे, विशेष कार्यक्रम आपण सादर करतोय, तर आता मुलाखतीची सांगता आणखी एका गाण्याने तुमच्याकडे. नक्कीच नक्कीच. आता एक हिंदी गाणं ऐकवते, अलका याज्ञिक यांनी गायलेलं. अगदी सगळ्यांना आवडणारं गाणं आहे, सगळ्याच मैफिलीमध्ये बऱ्याचदा घेतलं जातं. नक्की ऐकूया. तुम आए तो आया मुझे याद, गली में चांद निकला, जाने कितने दिनों के बाद गली में चांद निकला, जाने कितने दिनों के बाद गली में चांद निकला, गली में चांद निकला, गली में चांद निकला, तुम आए तो आया मुझे याद, गली में चांद निकला, जाने कितने दिनों के बाद गली में चांद निकला, जाने कितने दिनों के बाद गली में चांद निकला, गली में चांद निकला, गली में चांद निकला, तुम आए तो आया मुझे याद, गली में चांद निकला. वा वा, खूप सुंदररित्या आपण कोजागिरी साजरी केली तुमच्या गोड मधुर अशा आवाजाने. म्हणजे दुधासारखा मधाळ आणि असा आरसपाणी आवाज आहे तुमचा. खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज कोजागिरी आहे त्यानिमित्त एक जाता आता एक छोटीशी कविता सादर करते. विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे, विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे, गगनात हसणारा तो चंद्रमा पहारे. असं तो नभात रोज तो एकटाच रात्री, असं तो नभात रोज तो एकटाच रात्री, पण आजच्या निशेला त्याच्याच वे रहारे. चषकातुनी दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे, चषकातुनी दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे, पाहुनी साजरी ही कोजागिरी करारे, पाहुनी साजरी ही कोजागिरी करारे. परत एकदा अमृताकडनं आणि माझ्याकडून तुम्हाला कोजागिरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आचार्य 90 FM कडनं सुद्धा सगळ्या संपूर्ण टीमकडनं, कोमल आणि सारिकाकडनं देखील तुम्हाला कोजागिरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. छान दुधात प्रतिबिंब आपण पाहूया चंद्राचं. आणि धन्यवाद देते मला आचार्य 90 FM ने इथे बोलवल्याबद्दल. तेजस्विनी ताई, तुमचं पण खूप मनापासून धन्यवाद. आणि असंच ऐकत राहा आचार्य 90 FM चॅनल. येस येस येस, थँक्यू. आणि तुम्हालाही आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करणारच आहोत, तेव्हा तुम्ही नक्की वेळ द्याल. नक्की. हा, तर कोजागिरी विशेष कार्यक्रम आज आपण अमृता दहिवेलकर मॅडम यांच्यासोबत साजरा केला. आणि पुन्हा एकदा तुम्हाला कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.